डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताट 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. कारण आईपणाचं फार मोठं जबाबदारीचं ओझं मानेवर घेऊन आपण जेव्हा वागतो त्यावेळेस मला त्या आईला आवर्जून सांगायचंय, बाईपणाची संकट अनेक सहन केली, बाईपणाच्या अनेक वेदना सहन केल्या, बाईपण म्हणून आपण ते झेलत आलो. पण आता जर तू आई असशील तर आईपणासाठी त्या लेकीच्या पाठीमागं मात्र खणकर उभी राहा, कारण आता मातृत्वाची लढाई सुरू होती. आणि म्हणून त्या आईने त्या मुलीच्या पाठीशी उभं राहून सांगितलं पाहिजे, लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आता तिचा लिलाव होता कामा नये, दिसण्यावरून नाही तर तिच्या कर्तृत्वावरून खऱ्या अर्थानं तिचा सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून हुंडाबळीच्या विरोधातली मोठी चळवळ आपण उभी केली.